जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर जिल्ह्यातील तळोदा, धडगाव, शहादा व अक्कलकुवा तालुक्यातील 6 निमशिक्षक हे सहकुटुंब सर्व शिक्षा अभियानांतर्गत पदस्थापना देऊन वेतनश्रेणी लागू करून सेवेत सामावून घेण्यासाठी आमरण उपोषणासाठी दिनांक 3 ऑक्टोबर 2023 पासून बसले। त्यांनी या संदर्भात नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देत सांगितले आहे की नंदुरबार जिल्हा परिषदेच्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत वंचित निमशिक्षकांनी पदस्थापना देऊन वेतनश्रेणी लागू करून सेवेत सामावून घेण्यात यावे। या मागणीसाठी जिल्ह्यातील तळोदा, धडगाव, शहादा व अक्कलकुवा या तालुक्यातील शिक्षकांनी 6 शिक्षकांनी दिनांक 3 ऑक्टोबर 2023 पासून आमरण उपोषण सुरू केले असून त्यांनी नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की दिनांक 25 सप्टेंबर 2023 रोजी दिलेल्या निवेदनानुसार 3 ऑक्टोबर पर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास सहकुटुंब हे 6 शिक्षक हे आपल्या परिवारासह दिनांक 3 ऑक्टोबर 2023 पासून आमरण उपोषणास बसणार असून त्यांनी दिनांक 3 ऑक्टोबर 2023 पासून आमरण उपोषण सुरू केले असून त्यात जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील हिरालाल जहाग्या वळवी जिल्हा परिषद शाळा थेवापाणी, धडगाव तालुक्यातील बामण्या फुलजी तडवी जिल्हा परिषद शाळा टेंबला, तळोदा तालुक्यातील सायसिंग भीमसिंग वळवी जिल्हा परिषद शाळा पाटीलपाडा, शहादा तालुक्यातील रमेश भटा पावरा जिल्हा परिषद शाळा अंधारपाडा, धडगाव तालुक्यातील जयसिंग चतुर पावरा जिल्हा परिषद शाळा मंगपाडा, तसेच अक्कलकुवा तालुक्यातील करमसिंग इरमा वळवी जिल्हा परिषद शाळा आसनबारीपाडा हे दिनांक 30 ऑक्टोबर 2023 पासून बेमुदत आमरण उपोषणासाठी बसले असून ते आपल्या परिवारातील सायलीबाई हिरालाल वळवी, विलास हिलाल वळवी, सकिलाबाई विलास वळवी जी 20 वर्षाची असून ती गरोदर असून तिला 9वा महिना सुरू असल्याचे देखील यावेळी स्पष्ट केले आहे। तसेच विपुल बामण्या वळवी, गोंदूबाई सायसिंग वळवी, भीमसेन पुण्या वळवी, हातुबाई भीमसिंग वळवी, गणेश भीमसिंग वळवी हे सर्व 6 शिक्षकांचे कुटुंब आमरण उपोषणास बसले असून त्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की त्यांना व त्यांच्या परिवाराच्या कुटुंबाच्या कोणत्याही व्यक्तीचा जीविताचे काही बरे वाईट झाल्यास जिल्हा परिषद प्रशासन, प्राथमिक शिक्षण विभाग हे सर्वस्वी जबाबदार राहणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। आज झालेल्या नंदुरबार जिल्हा परिषदेच्या प्रशासनातील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी सतीश चौधरी, नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक, जिल्हा परिषद शिक्षण सभापती गणेश पराडके, कृषी सभापती हेमलता शितोळे, जिल्हा परिषद सदस्य राजश्री गावित यांच्या समवेत त्यांनी उपोषणास बसलेल्या शिक्षकांची भेट घेत उपोषण सोडण्यासाठी त्यांनी चर्चा देखील केली, परंतु सदरचे शिक्षक हे त्यांच्या निर्णयावर ठाम असून त्यांना जोपर्यंत नियुक्तीचे आदेश देत त्यांना सेवेत रुजू करत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याची भूमिका त्यांनी घेतल्याने नंदुरबार जिल्हा प्रशासनातर्फे दिलेल्या अटी शर्तीनुसार 2च शिक्षकांना सेवेत रुजू करण्यात येते, तर उर्वरित निर्णय हे राज्याचे शिक्षण मंत्री यांच्याशी सखोल चर्चा करून त्यांना देखील सेवेत सामावून घेण्याबाबतची भूमिका या ठिकाणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांनी यावेळी आमरण उपोषणकर्त्या शिक्षकांना समजावण्याचा प्रयत्न केला। बऱ्याच वेळ उपोषणकर्त्यांना समज दिल्यानंतरही त्यांनी आपली भूमिका व निर्णय ठाम असल्याचे सांगितले। त्यांच्या या आमरण उपोषणास नर्मदा बचाव आंदोलनाचे पदाधिकारी ओरसिंग पटले व कार्यकर्ते यांनी पाठिंबा दिला आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। हे विषय मार्गी नाही लागला त्याच्यासाठी आता गावित साहेबांना सांगून आपण मंत्र्यांसोबतच आपण पण एवढे आहे की माझं आता तेवढं आहे की मी त्यांच्या सोबत मीटिंग लावून हा विषय मी मार्गी लावू शकते। मी मागे तुमच्या इथून यांचा विभागाचे शिक्षक नाही ड्रायव्हर होते त्यांचा विषय पण मी त्या ठिकाणी घेऊन जाऊन तो विषय मार्गी लावला होता। महिनाभराचा आत मार्गी लावलाय, ताईंना माहिती आम्ही मीटिंग मध्ये पण तो विषय घेतलेला होता। तर तुमचा जो विषय आहे तो पण मी मार्गी लावून देईल। गावित साहेबांना सांगून मंत्री आहे त्यांना अधिकार आहे ते ऑर्डर काढू शकतात, तर जर गावित साहेबांसोबत त्यांची मीटिंग लागली तर ते वरूनच ऑर्डर काढून घेणार एवढं माझं म्हणणं आहे।
हे नाही करत असणार आपण वरून ऑर्डर घेऊन येऊ. मी सांगितलं पुढच्या हप्त्यात लावू. तुम्ही कोणते बी हप्ते लावा, आम्हाला त्याची वेळ नाही मॅडम, पण आम्ही इथे बसू. इथून त्यांचा वेगळा विषय आहे, पण ते खतरनाक विषय आहे. नाही तर आता साहेब तुमचं झालं पासून या नंदुरबार जिल्हा परिषदेच्या गेट समोर जे वस्ती शाळा शिक्षक ज्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत जी चालवली जात होती ती वस्ती शाळा त्यानंतर ती जिल्हा परिषदेला रूपांतरित करण्यात आली आणि या शिक्षकांना शासनाच्या GR प्रमाणे त्यांना त्यांचं पोस्टल DED सुद्धा झालेले आहे. तर काही शिक्षक ज्या शेकडो शिक्षकांच्या नियुक्ती झाल्या त्यांना जिल्हा परिषदेमध्ये रूपांतरित करण्यात आले, परंतु येथे बसलेले 6 शिक्षक आहे, 8 शिक्षक आहे, त्यापैकी एक शिक्षक टेन्शनमध्ये, त्यांना फिरून पूर्ण कंटाळले, आर्थिक नुकसान झालं आणि फक्त परत आर्थिक सामाजिक सगळ्याच दृष्टीने त्यांचा खूप मोठा हानी झाला. त्याच्यामुळे त्यांनी स्वतःला कंटाळून आत्महत्या केले आणि इथं एक जो शिक्षक आहे तो कर्टात गेला आणि इथं 6 शिक्षक बसलेले आहे. त्यांची मागणी आहे की यांच्याबरोबर शेकडो शिक्षकांना सरकारी सेवेमध्ये सामावून घेतलं, परंतु येथे बसलेले जे 6 शिक्षक आहे त्यांनी अनेक वर्ष या जिल्हा परिषदेच्या कार्यालयात येऊन त्यांनी दाद मागितली, परंतु त्यांना फिरस केलं. जवळपास त्यांना 10 वर्ष याच पद्धतीने त्यांना फिरवण्यात आलं आणि आजही ते येथे बसलेले त्यांना न्याय मिळाला नाही. यासाठी कारण त्यांना ज्या बिलकुल अतिदुर्गम भागामध्ये ज्या ठिकाणी शिक्षणाचा कुठलाही गंध नाही अशा ठिकाणी जाऊन त्यांनी वस्ती शाळा चालवली आणि त्याच्यानंतर ते जिल्हा परिषदेमध्ये रूपांतरित करण्यात आले. तरीसुद्धा या संपूर्ण भागामध्ये आदिवासी जे आहे त्या आदिवासी भागांमध्ये कुठल्याही शिक्षणाचा गंध नसताना या शिक्षकांनी त्या ठिकाणी शाळा चालवली. स्वतःच्या घरामध्ये त्यांनी शाळा चालवली आणि त्या मुलांना त्यांनी शिक्षण दिलं आणि जे शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांना अशा शेकडो विद्यार्थ्यांना त्यांनी शिक्षण दिलं. परंतु येथे बसलेले 6 शिक्षक आहेत त्यांना सरकार प्रशासन त्यांना न्याय मिळत नाही, न्याय मिळवून देत नाही. त्यासाठी यांची जी मागणी आहे की आम्ही बिलकुल अतिदुर्गम भागामध्ये जे शिक्षणाचं मुख्य काम करत होतो, तर आजपर्यंत आम्हाला जे शासनाने जे सामावून घ्यायला पाहिजे सरकारी सेवेमध्ये ते सामावून घेतले नाही. आज त्यांच्या पूर्ण कुटुंबासहित यांच्याबरोबर शकिलाबाई म्हणून येथे बसलेले आहेत, ते गरोदर आहेत, त्यांच्या परिवाराबरोबर ते आता त्यांचा 8वा 9वा महिना चालू आहे, परंतु त्यांच्या कुटुंबातला जो कर्ता व्यक्ती त्यांना न्याय मिळत नाही. त्यांच्या परिवारावर मोठा संकट आलेले आहे. त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांना खूप मोठं संकटाला सामोरं जावं लागले आहे. त्याच्यासाठी त्यांनी या मागणीसाठी आला की त्यांना न्याय मिळावं, जसे बाकी शिक्षकांना सामावून घेतलं सरकारी सेवेमध्ये तसं आम्हाला पण सामावून घ्यावं या मागणीसह या ठिकाणी बसलेले आहे. वास्तविक बघायला गेलं हा नंदुरबार जिल्हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखलं जातं. या जिल्ह्यामध्ये पूर्ण आदिवासी आमदार, खासदार, मंत्री आहे, परंतु हे सामान्य शिक्षक आहे. या शिक्षकांपर्यंत कोणी बघायला आजपर्यंत आले नाही. साधारण ते कालपासून इथं या गेटवर बसलेलं आहे, परंतु या शिक्षकांना त्यांची अडचण काय आहे, तुम्ही कोणत्या समस्या घेऊन आलात हे विचारण्यासाठी कोणीही इथं सरकारी प्रशासन येतं कोणीही डुमकून बघितलं नाही. त्याचबरोबर जे राजकीय जे पदाधिकारी आहेत त्यांनी सुद्धा इथं बघितलं नाही. आणि आताच सुहास दादा जे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आहे ते या ठिकाणी भेट दिली. त्यांनी यांच्या ज्या समस्या आहे त्या विसरल्या आणि त्यांनी यांच्या समस्येच्या बाबतीत त्यांनी जाणून घेतलं आणि पुढे त्यांनी शिक्षणाधिकारी असतील आणि पुढे असतील ते तिथपर्यंत पाठपुरावा करण्यासाठी यांना आश्वासन दिलेलं आहे. आमची एकच मागणी आहे, आम्ही या ठिकाणी बसलेले जे शहादा तालुक्यातील जे परिसरातील जे शेतकरी आहे ते शेतकरी या वस्ती शाळा शिक्षक आहे जे बेमुदत उपोषणाला बसले त्यांना समर्थनासाठी आले आणि असंच समर्थन पूर्ण जिल्ह्याभर आणि या महाराष्ट्रभरातील जे काही सामाजिक संस्था असतील, सामाजिक संघटना असतील आणि असे जे गरिबांच्या विचारसरणीवर जे चालणारे अनेक पदाधिकारी ते असंच सपोर्ट करतील आणि आम्ही या ठिकाणी यांना समर्थन करण्यासाठी आलं. जर यांना जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही सपोर्ट देत राहू, त्यांना पाठिंबा देत राहू